अरे स्क्रुटिनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना, आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे ना आधार कार्ड द्या, तुमचं KYC द्या, सगळं आहे ना त्याच्यात. मग फॉर्म भरले कोणी? आणि छोट्या मोठे नाही हो, 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा. हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी, फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाऊक. आपल्याला नाही माहिती, कारण का ते म्हणताय ते पुरुषांना दिले, ह्याचं सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री नाही, मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार, सगळी कॅबिनेट जबाबदार, पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल. बेनिफिशरी सगळे आहेत ना, त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना, मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल. एका महिलेला टार्गेट करू नका. मी अदिती तटकरे, एक युवा नेतृत्व आहे, ती एका टीममध्ये काम करते, आणि मी आणि अदितीनी कधी ना कधी एकत्र काम केलं, मला माहिती आहे ती एक कर्तृत्ववान मुलगी आहे. त्यामुळे मी अदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही, कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे, एकटीचा नाही आहे.